सहकार चळवळीच्या माध्यमातून ज्यांचं राजकारण उदयास आलं, जी राजकीय घराणी पुढे आली, त्यातील अनेकांनी पुढं हा सहकारच मोडीत काढला आणि स्वतःचे खाजगी कारखाने उभारले। असं असताना काही सहकारी साखर कारखाने उत्तम रीतीने सुरू आहेत। या कारखान्यांचा परिणाम स्थानिक राजकारणावरती तर होतोच, त्याचबरोबर हे कारखाने उसाला चांगला दर देत असल्यामुळे त्याचा परिणाम भोवतालच्या खाजगी साखर कारखान्यांवरती देखील होत असतो। बारामतीची निवडणूक सध्या चर्चेत आहे, ती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने। आणि हा माळेगाव सहकारी साखर कारखाना बारामतीच नव्हे तर आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये देखील असाच प्रभाव टाकून आहे। आणि म्हणूनच बारामतीच्या या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चुरशीची ठरते आहे। या माळेगावसाठी आटापिटा होताना आपण पाहतो आहोत। माळेगाव सहकारी साखर कारखाना बारामती तालुक्यातील, मात्र या साखर कारखान्याच्या भोवताली किती खाजगी साखर कारखाने उभे राहिलेत गेल्या काही वर्षांमध्ये हे आपण जर पाहिलं तर दौंड शुगर, अंबालिका शुगर, बारामती ॲग्रो, जरंडेश्वर, शरयू ॲग्रो, दत्त इंडिया, जो आधी फलटण सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जात होता, जवाहर शुगर जो आधी श्रीराम सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जात होता, भीमा पाटस जो आता निराणी शुगर्सकडून चालवला जातो आहे, आणि श्रीनाथ मस्कोबा। तर बारामतीबरोबरच इंदापूर असेल, दौंड असेल, फलटण असेल, त्याचबरोबर पुरंदरचा काही भाग असेल, अशा वेगवेगळ्या भागांमध्ये हे खाजगी साखर कारखाने उभे राहिलेत। आणि जर या माळेगाव सहकारी साखर कारखान्यांनी उसाला चांगला दर दिला शेतकऱ्यांना, तर या आजूबाजूच्या खाजगी साखर कारखान्यांना देखील चांगला दर देणं क्रमप्राप्त ठरतं। एका अर्थाने या कारखान्यांवरती दबाव येतो। हा दबाव खाजगी साखर कारखान्यांवरती तर आहेच, मात्र अजूनही काही सहकारी साखर कारखाने या परिसरामध्ये आहेत, त्यांच्यावरती देखील येतो। जसं की छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आहे। त्यामुळं या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळते आहे। का हे सगळं होतंय हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत बारामतीमधले काही पत्रकार आहेत। उसाच्या दराबाबत तर आपण बोलूच, पण बारामतीचं राजकारण आणि खास करून बदललेलं राजकारण, राष्ट्रवादीची 2 शकलं झाल्यानंतर अशा पार्श्वभूमीवरती होत असलेली ही माळेगाव कारखान्याची निवडणूक। 1-2 मुद्दे आहेत, त्यातला म्हणजे एक मुद्दा आहे उसाच्या दराचा आणि दुसरा आहे बारामती राजकारणाचा। त्यातला बारामती राजकारणाचा मुद्दा मी सांगतो। खरं तुम्ही पाहिला असेल तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांना धक्का बसला, विधानसभेमध्ये त्याच्यापेक्षा जास्त यश मिळालं। आता ह्या 2 गोष्टी कशा घडल्या तर याच्यामध्ये अजित पवारांनी प्रत्येक गोष्ट हेरली आणि त्यांनी त्यांचं राजकारण बदलवलं। आता राजकारण बदलवलं म्हणजे काय तर त्यांच्या लक्षात आलं की नेमक्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे। कारण असं आहे की बारामतीचं राजकारण पुन्हा आपल्या प्रभावाखाली किंवा वर्चस्वाखाली घ्यायचं असेल तर जो बारामतीचा हार्ट ऑफ पॉलिटिक्स म्हणतो आपण की माळेगाव कारखाना, तो आपल्या ताब्यात असला पाहिजे। तो ताब्यात होताच आधी, परंतु तिथला विरोध कमी होऊन खरोखरच तो कारखाना अधिक चांगला जर चालला गेला तर त्याचे परिणाम आपल्या राजकारणावरती सकारात्मक होतील असा अजित पवारांचा कयास आहे। तो त्यांनी प्रयत्न छत्रपती कारखान्यात करून दाखवला, जो शेजारचा आहे। छत्रपती कारखान्यामध्ये त्यांनी थेट विरोधक म्हणजे पारंपरिक विरोधक गेली जवळपास 22 वर्ष कट्टर विरोधक असलेल्या पृथ्वीराज राजकारण त्यांनी स्वतःकडे घेतलं। एवढंच नाही, त्यांच्याकडे कारखान्याची धुरा सोपवली। हे असं राजकारण अजित पवारांचं ह्याच्या आधी कधी बघायला मिळालं नव्हतं। ते का बघायला मिळालं तर अजित पवारांचं त्यामागचं बदलतं राजकारण की शरद पवारांकडून बाजूला गेल्यानंतर या सगळ्या मतदारसंघावरती काही प्रबळ विरोधक आहेत, ते विरोधक वाढले तर अजित पवारांच्या राजकारणाला मोठा शह बसू शकतो किंवा त्यात मोठा विरोध होऊ शकतो। हा विरोध संपवण्यासाठी अजित पवारांनी ही छत्रपती कारखान्यातली मोठी खेळी केली। एवढ्यावर न थांबता आपण छत्रपती कारखान्याच्या पाठीमागे आहोत हे दाखवण्यासाठी गेले अनेक दिवस झालं ते कंटिन्यू त्या कारखान्याला मदत करतायत। आता तोच प्रकार माळेगावमध्ये आला आहे। अजित पवारांची वैयक्तिक धारणा अशी आहे की माळेगाव कारखान्याचा परिसर जर विकसित केला, जसं की बारामतीचा किल्ला आहे, किंवा माळेगाव कारखाना जर व्यवस्थित चालवला, मग त्यांच्यावरती असा सातत्याने एक टीकेचा सूर असतो की तुम्ही खाजगी कारखान्याला प्रोत्साहन देता किंवा काय वगैरे। अजित पवारांना त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये जवळपास 14 सभा त्यांनी घेतल्या, 14 सभामध्ये प्रत्येक सभेमध्ये त्यांना सांगावं लागलं की मी सहकाराचा विरोधक नाही तर सहकाराचा पुरस्कर्ता कसा आहे। मग ते मार्केट कमिटी असेल, खरेदी विक्री संघ असेल, मी कशी चालवली किंवा त्याला किती 150 कोटीचे कशी निधी दिले, हे अजित पवारांसारखं सांगावं लागलं। तोच प्रकार माळेगावमध्ये आहे। माळेगाव कारखाना चांगला चालवून दाखवून त्यांना ही टीका बंद करायची आहे आणि राजकारणावरती प्रभाव मिळवायचा आहे। कारण माळेगावचा प्रभाव इतका आहे की माळेगावचं राजकारण, बारामतीचं राजकारण, विधानसभेचं लोकसभेचं पूर्ण वेगळं
वेगळे. म्हणजे लोकसभेत तुम्ही गेलात तर सुप्रिया सुळेंना मतदान त्याच लोकांनी दिलं, विधानसभेत गेलात तर अजित पवारांना मतदान त्याच लोकांनी दिले, आणि तुम्ही माळेगावच्या निवडणुकीत गेलात तर चंद्रराव तावरे आणि रंजन तावरेंना पसंती तीच लोक देतात. म्हणजे हे पूर्ण वेगळं राजकारण. ऊसाच्या दराचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. आपण पाहिलं की किती खाजगी खाजगी साखर कारखाने आहेत, तर माळेगाव जो दर देतं तर तो दर कसा परिणाम करतो या खाजगी कारखान्यांवरती? खरं तर माळेगाव हा राज्यात उच्चांकी भाव देणारा कारखाना म्हणून ओळख आहे आणि कारखान्यानं सातत्यानं पहिल्या दुसऱ्या क्रमांकाचा राज्यात उच्चांकी भाव दिलेला आहे. मात्र असं असताना बारामतीतलं माळेगाव कारखान्याचं राजकारण जे आहे ते अजितदादा आपल्या हातात घेऊ पाहत आहेत. त्याचं कारण असं की आता तुम्ही उल्लेख केलात आजूबाजूच्या सहकारी आणि साखर कारखाने किंवा खाजगी कारखाने यापैकी बहुतांश कारखान्यांवर अजितदादांचं प्राबल्य, अजितदादा नेतृत्व करतात किंवा अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली कारखाने चालतात. आणि त्या कारखान्यांमध्ये विरोधकांकडून असा आरोप केला जातो त्या निवडणुकीमध्ये की जवळपास 80 लाख टनापर्यंतचं गाळप जे आहे त्या कारखान्यांमध्ये होतं आणि ते गाळप 80 लाख टनांनी झालं. आणि माळेगाव कारखान्यानं जर विरोधकांच्या ताब्यात असताना 200 रुपये जरी भाव वाढवून दिला तरी त्याचं सर्व गणित जे आहे ते या इतर कारखान्यांना भोगावं लागतं. किंबहुना कारखान्याचा जो 200 रुपयाचा दर आहे माळेगावने दिलेला तो सर्व कारखान्यांना द्यावा लागतो. म्हणजे हजारो कोटी रुपये जे आहेत ते अजितदादांना द्यावे लागतात असं विरोधक सांगतायत. आणि त्यामुळं माळेगावची सत्ता जी आहे ती अजितदादा स्वतःकडे ठेवू पाहत आहेत किंवा किंबहुना त्यासाठी 15 दिवसाचा इथला मुक्काम आहे अजितदादांचा, तो त्यासाठीच आहे. बाकी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं सध्या 19,000 सभासद आहेत आणि कार्यक्षमता सुद्धा वाढती आहे. कारण विस्तारीकरण सातत्यानं होत आहे. जे पॅनल निवडून येत आहे ते विस्तारीकरण करत आहे किंवा वेगवेगळे उपपदार्थ निर्मिती प्रकल्प या कारखान्यामध्ये राबवते. मात्र सभासदांना त्या तोडीचा भाव मिळत नाही असं आता सांगतायत की विरोधक की आता जी 5 वर्षे 2020 पासून 25पर्यंत सत्ता होती ज्या निलकंठेश्वर पॅनलची ते समाधानकारक भाव देऊ शकले नाहीत. जरी निलकंठेश्वर पॅनलचे चेअरमन आता केशवराव जगताप यांनी 3636 रुपये भाव दिल्याचा दावा करतायत. मात्र दुसरं उदाहरण सांगितलं जात आहे विरोधकांकडून की आता या गळीत हंगामामध्ये 2800 रुपये FRP काढली होती म्हणजे पहिली उचल. तर ती माळेगावची आर्थिक क्षमता जी चांगली आहे, सोमेश्वरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, मात्र छत्रपती आर्थिक डबघाईला आला होता. असं असताना छत्रपतीला तो दर द्यावा लागतो, दर द्यावा लागेल म्हणून 2800 रुपये भाव काढला होता असं देखील सांगण्यात आलेलं आहे. अच्छा, तर म्हणजे हे आजूबाजूचे जे कारखाने आहेत तर त्यांचे दर असे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या एकमेकांवरती परिणाम करत आहेत. जोपर्यंत माळेगावचं इलेक्शन डिक्लेअर नव्हतं तोपर्यंत तो 2800 भावाला होता. 2800 भाव माळेगावून दिला की सोमेश्वरला बी 2800 द्यावा लागेल आणि भावनगरला बी तोच द्यावा लागेल. ज्या दिवशी इलेक्शन डिक्लेअर झालं ह्यांनी 200 रुपये 300 रुपये वाढवून दिले. त्यामुळे जो माळेगाव भाव डिक्लेअर करेल तो शेजारी कारखान्याला द्यावा लागेल. आपले प्रतिनिधी जयदीप भगत आहेत. जयदीप, आपण राजकारणावरती तर बोलतोय, प्रश्न आपण जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांच्या अंगाने जर विचार करायचा झाला तर त्यांना जो चांगला दर देतो, मग तो खाजगी असेल किंवा सहकारी असेल, त्या कारखान्याला तो शेतकरी ऊस देतो, त्यांनी द्यायला हवा. पण हे जे गणित आहे तर या निमित्ताने, या निवडणुकीच्या निमित्ताने तू कसं सांगशील की कसं हे परिणाम करतायत एकमेकांच्या दरांवरती? खरं तर ना कुठलाच कारखाना लवकर दर जाहीर करत नाही. त्याचं कारण असं आहे की जो पहिला करतो, आता जर मागच्या वर्षीच म्हणजे आजूबाजूचे कारखाने बघितले, लवकर दर कोण जाहीर करत नाही. कारण प्रत्येकाला भीती असते की कोण आधी दर जाहीर करत. जो आधी जर जाहीर झाला तर त्याला ऊस जास्त येतो, गेटकेनचा ऊस जास्त येतो. मात्र जर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जर बघितलं झालं ना तर गेल्या काही दिवसापासून ह्या फिरतोय. सोमेश्वरचा निकाल बघितला, सोमेश्वरनी चांगला दर दिला या ठिकाणी. परंतु माळेगावचं जर गणित बघायचं झालं ना तर माळेगाव कायमच हा दर जास्त देत आला. चंद्रराव तावरे सांगतात की साधारण 91-92ला मी बाकी सगळ्या कारखान्यांनी 300 रुपये 250-300 रुपये दिलं, त्यावेळेस आम्ही 600 रुपये दर दिला. त्यामुळे माळेगाव हा सातत्यानं दर जास्त दिला. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे ना, कोण पॅनल येतं ना त्याच्यावरती ऊस तोडी कशा होती पद्धतीनं. जो मोठा धनदांडगा शेतकरी असतो त्याचा ऊस लवकर जातो. मात्र सर्वसामान्य शेतकऱ्याचं याच्यामधून मोठ्या प्रमाणात ओळखीनं ऊस तोडला जातो किंवा बाकीच्या गोष्टी, यामध्ये अनेक गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं झालं तर दराचा प्रश्न. खरं तर शेतकऱ्यांना हा कारखाना असेल किंवा कुठलाही कारखाना शेतकऱ्यांशी थेट प्रपंचाचा विषय असतो. कारण एक पीक जर वेळेत गेलं तर तो दुसरा पीक लावू शकतो. आणि दराचा जर विषय झाला तर दरात सगळ्यात महत्त्वाचं दर जर मिळाला, जो चांगला दर मिळेल कोण देऊ शकतं. तर गेल्या काही दिवसापासून सातत्यानं जी बारामतीमध्ये चर्चा, अजित पवार सातत्याने सांगतात मी चांगला कारखाना चालवतो, मी चांगला दर देतो. मात्र चंद्रराव तावरे असं म्हणतात की आम्ही खिसे पाठसतोपर्यंत पैसे देऊ. चंद्रराव तावरे हे पण सांगतात की जसं दादांनी सांगितलं की एकीकडं अजित पवार खासगीकरणाला बळ देतात असा प्रचार त्यांच्याकडून केला जातोय. अजित पवारांचे अनेक कारखाने आहेत असं पण सांगितलं जातंय. मात्र आम्ही काय करतोय तर फक्त शेतकऱ्यांना त्यांचे पैसे देतोय.
कुठलाही प्रकारचा हे न ठेवता, कुठलाही आडपडदा न ठेवता आम्ही पैसे देतो, त्याच्यामुळे लोकांनी आम्हाला मतदान करावं अशा लोकांची साधारणतः चर्चा आहे. पण या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे आणि अजित पवारांचं जे निळकंठेश्वर पॅनेल आहे ते आघाडी घेताना दिसतं आहे आणि सत्ता अजित पवारांच्या या निळकंठेश्वर पॅनेलकडे राहण्याची चिन्ह आहेत. हे जे काही आपण पाहतो आहोत तर ते थोडंसं अधिक पुढे जाऊन सांगायचं झालं तर किती कोटी रुपयांचा हा सगळा परिणाम होतो ऊसाच्या दरामध्ये. समजा अमुक कारखान्यांनी इतका दर दिला आणि त्या कारखान्याला पण जर तेवढाच दर द्यायचा झाला आणि 200 रुपये जर जास्त वाढवून द्यायचे झाले टनामागं, किती फरक पडतो? साधी सरळ गोष्ट आहे. 500 रुपयाचा फरक पडला आणि 10 लाख गाळप असेल तर सरळ सरळ आहे की म्हणजे 500 डिवायडेड बाय 500 म्हणजे गुणिले 500 ना, तो एवढा मोठा फरक पडतो की प्रत्येकाच्या म्हणजे 100 टन गेलं तर सरळ सरळ 50,000 रुपयाचा फरक पडतो. म्हणजे 50,000 रुपये माझ्या घरात जास्त येतात शेतकऱ्याला. जर साधी गोष्ट आहे, छत्रपती कारखान्याने गेल्या वर्षी 3,000 रुपये दर दिलाय आणि त्याचवेळी माळेगाव कारखान्यानं 3332 रुपये दिला. 332 रुपये दर जास्त झाला ना. जर 100 टन ऊस माझा गेला तर 32-33 हजार रुपयाचा फटका मला बसतो, म्हणजे की तो मला कमी मिळाला. आणि 32-33 हजार रुपये तर हे ऊसाच्या खर्चावर जातात. मोठं अर्थकारण यामध्ये अर्थकारण सुद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंदारजी एक आवर्जून सांगावं लागेल, या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. आता 4 महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आदेश तसे दिलेले आहेत. त्यामुळं ही निवडणूक जी आहे माळेगावची जिंकणं अजित पवार यांच्यासाठी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रचंड प्रतिष्ठेचे आहे. ह्या निवडणुकीमध्ये जर त्यांची पिछेहाट झाली तर साहजिकच त्याचा परिणाम पुढच्या निवडणुकीवर होणार आहे. ज्या पुणे जिल्ह्यावरती सबकुच अजितदादा अशी परिस्थिती होती, मध्यंतरी सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीची अजितदादांची पिछेहाट झाली आणि जो एक हाती वर चष्मा होता अजितदादांचा तो कमकुवत झाला. पुणे महापालिका ताब्यातून गेली होती, पिंपरी चिंचवड महापालिका ताब्यातून गेली होती. जिल्ह्यातील बरेचसे जे त्यांचे जे बिनीजे शिलेदार आहेत ते देखील त्यांच्यापासून दूर गेले होते. मात्र ही निवडणूक आता पालकमंत्री अजित पवार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्राचे अध्यक्ष स्वतःची निवडणूक आहे. अजित पवार ही साखर कारखान्याची निवडणूक स्वतः लढवत आहेत. यावरून त्यांच्यासाठी ही निवडणूक किती महत्त्वाची आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. प्रश्न इथं पवार विरुद्ध पवार असं या ठिकाणी निवडणुकीचं स्वरूप आहे एवढाच नाही, तर याच्याही पलीकडे खूप अशा गोष्टी आहेत. खास करून या सगळ्या परिसरातील ऊसाचं अर्थकारण ते समजावून सांगण्याचा हा प्रयत्न होता. कारण या माळेगाव सहकारी साखर कारखान्याने जर एक ठराविक दर दिला तर तो दर देण्यासाठी इतर कारखान्यांना, मग ते खाजगी असतील किंवा सहकारी, शेकडो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पदरात घालावे लागत आहेत. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.